नमस्कार मंडळी. घर चालवणं आणि घर सांभाळणं यात खूप मोठा फरक असतो. चार भिंती बांधल्या म्हणजे घर होत नाही आणि घरात सगळ्यात जास्त वय आहे म्हणून कोणी प्रमुख होत नाही. घराचा प्रमुख म्हणजेच आपल्या घराचा कारभारी कसा असावा, त्याच्या अंगात कोणते गुण असावेत ज्यामुळे अख्खं कुटुंब एकत्र नांदतं आणि समाजात त्या घराला मान मिळतो. आज आपण अशाच 10 महत्वाच्या गुणांबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. नंबर 1, ऐकून घेण्याची सवय. घराचा कारभारी किंवा प्रमुख म्हणजे काय केवळ हुकूम सोडणारा माणूस नाही. खरा प्रमुख तो असतो जो घरातल्या प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. जेव्हा घरात एखादा प्रश्न किंवा अडचण निर्माण होते तेव्हा स्वतःच हेका न चालवता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मतं जाणून घ्यावीत. शांतपणे ऐकल्यामुळे समोरच्याच्या मनात नक्की काय चाललंय, त्याची अडचण काय आहे हे आपल्याला अचूक समजते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही घरातल्या व्यक्तींचे बोलणे लक्ष देऊन ऐकता तेव्हा त्यांना त्या घरात आपल्यालाही मान आहे, माझीही काही किंमत आहे अशी आपुलकीची भावना निर्माण होते. यामुळे घरात भीतीचे नाही तर आदराचे वातावरण तयार होते. माणसांमधील संवाद वाढतो आणि चुकीचे गैरसमज दूर होऊन अख्खा कुटुंब आनंदाने एकमेकांशी जोडून राहते. नंबर 2, क्षमा करावी पण मूर्खपणाला नाही. माणूस पटलं की नकळत चुका होणारच. घरातल्या लहानाकडून किंवा मोठ्यांकडून एखादी चूक झाली तर मोठ्या मनानं त्याला माफ करण्याची आणि सुधारण्याची संधी देण्याची ताकद प्रमुखाकडे असावी. पण जर एखादी व्यक्ती जाणून बुजून वारंवार तीच चूक करत असेल, आळस करत असेल किंवा घराचं नुकसान करत असेल तर त्याला मूर्खपणा म्हणतात. अशा वेळी प्रमुखाने मवाळ न पडता कडक होणे गरजेचं असतं, कारण प्रत्येक वेळी माफ करत राहिल्यास माणसांना धाक राहत नाही आणि घराची शिस्त बिघडते. यामुळे चूक आणि मूर्खपणातला फरक ओळखून योग्य तिथे कठोर पाऊल उचलणे हेच सुजाण कारभाराचं लक्षण आहे. नंबर 3, रागाच्या भरात निर्णय न घेणे. राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जेव्हा डोक्यात राग असतो तेव्हा विचार करण्याची क्षमता संपते आणि माणूस चुकीचे पाऊल उचलतो. घराच्या प्रमुखावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी असते, त्यामुळे त्याने कोणत्याही कठीण प्रसंगात स्वतःचा ताबा सुटू देऊ नये. रागाच्या भरात घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण घर उद्ध्वस्त करू शकतो. कितीही मोठा वाद झाला किंवा संकट आलं तरी प्रमुखाने आधी डोकं शांत ठेवलं पाहिजे. राग हा क्षणिक असतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणूनच विषय कितीही गंभीर असला तरी आधी स्वतःला शांत करा, शांत डोक्याने विचार करा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या. नंबर 4, न्याय करावा, पक्षपात नाही. घराचा प्रमुख हा एखाद्या न्यायाधीशासारखा असतो. त्याच्या नजरेत कुटुंबातील प्रत्येक सदस्य सारखाच असला पाहिजे. बऱ्याचदा घरात एका मुलावर जास्त माया आणि दुसऱ्यावर राग किंवा सून मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. असा पक्षपात केल्यास घरात अंतर्गत कलह, हेवेदावे आणि द्वेष निर्माण होतो. जेव्हा घरात काही वाद किंवा भांडण होईल तेव्हा प्रमुखाने हा माझा लाडका आहे म्हणून त्याची बाजू घेऊ नये. बाजू नेहमी सत्याची आणि न्यायाची घेतली पाहिजे. जो प्रमुख कोणाचाही पक्ष न घेता योग्य न्याय करतो त्या प्रमुखाचा आदर घरातले सगळेच जण करतात आणि घरात कधीही फूट पडत नाही. नंबर 5, दूरदृष्टी असते. कारभाराला फक्त आजचा दिवस किंवा आजचा खर्च बघून चालत नाही, तर त्याला पुढच्या 10 वर्षाचा विचार करता आला पाहिजे. उद्या काय अडचणी येऊ शकतात, मुलांचं उच्च शिक्षण, लग्न कार्य, शेती किंवा व्यवसायाचा विस्तार कसा करायचा, भविष्यात येऊ घातलेल्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी कशी ठेवायची, यालाच दूरदृष्टी म्हणतात. जो प्रमुख भविष्याचं नियोजन आजच करतो त्याचं घर कधीही अचानक येणाऱ्या संकटांमुळे कोलमडत नाही. तो कुटुंबाला एक सुरक्षित भविष्याकडे घेऊन जातो. त्यामुळे केवळ आजचा विचार न करता उद्याचा वेग घेणारा माणूसच खरा घराचा खांब असतो. नंबर 6, कठीण प्रसंगातही करुणा. घर चालवताना नेहमी गोड बोलून चालत नाही. काही वेळा घरात शिस्त लावण्यासाठी, मुलांना योग्य वळण लावण्यासाठी खूप कठीण आणि कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण ही कठोरता दाखवताना प्रमुखाच्या मनात द्वेष नसावा, तर करुणा म्हणजेच प्रेम आणि दया असावी. तुमची कठोरता ही कोणाला दुखावण्यासाठी किंवा घराबाहेर काढण्यासाठी नाही, तर त्या व्यक्तीला सुधारण्यासाठी आणि घराला वाचवण्यासाठी आहे.
हे घरातल्यांना समजले पाहिजे. नारळासारखा स्वभाव असावा, वरतून कडक आणि आतून मऊ. शिस्तीसोबतच मनात असलेली आपुलकी कुटुंबाला धरून ठेवते. नंबर 7, जबाबदारी घेण्याची तयारी. जेव्हा घरात एखादी चांगली गोष्ट घडते किंवा फायदा होतो तेव्हा त्याचं श्रेय सगळेच घेतात. पण खरा प्रमुख तो असतो जो संकट आल्यावर किंवा एखादा निर्णय चुकल्यावर मागे सरकत नाही. हा निर्णय माझा होता, त्यामुळे याची जबाबदारी ही माझीच आहे, असं म्हणून तो सगळ्यात पुढे छाती ठोकून उभा राहतो. जेव्हा घराचा मुख्य माणूस अपयशाची किंवा संकटाची जबाबदारी स्वतःवर घेतो तेव्हा घरातल्या इतर सदस्यांना सुरक्षित वाटते. त्यांचा प्रमुखावरील विश्वास आणखीन वाढतो आणि आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभा आहे या भावनेमुळे संपूर्ण कुटुंब कोणत्याही संकटाशी लढायला तयार होते. नंबर 8, आर्थिक नियोजन आणि पारदर्शकता. घर चालवण्यासाठी पैसा हा खूप महत्वाचा घटक आहे. घराच्या प्रमुखाला पैशाचे अचूक गणित कळले पाहिजे. पैसा कुठे खर्च होतोय, कुठे गुंतवला पाहिजे आणि भविष्यासाठी किती साठवला पाहिजे याचे चोख नियोजन प्रमुखाकडे असावे. घरात कधीही पैशाचा माज किंवा उधळपट्टी नसावी. तसेच आर्थिक बाबींमध्ये शक्य तितकी पारदर्शकता असावी, जेणेकरून घरात संशय निर्माण होत नाही. पैशाच्या चांगल्या नियोजनामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही आणि संकटाच्या काळात कोणासमोर हात पसरवण्याचीही गरज पडत नाही. नंबर 9, घराच्या मुख्य माणसाचे व्यक्तिमत्व असं असावं की त्याने तोंडातून काढलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ वाटली पाहिजे. त्याने घरातल्यांना किंवा बाहेरच्यांना दिलेले आश्वासन तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतो. हा विश्वास लोकांमध्ये असला पाहिजे. जो माणूस आपल्या शब्दाचा पक्का असतो त्याला समाजात आणि घरात प्रचंड मान मिळतो. आमच्या कारभाऱ्याने शब्द दिलाय ना, मग ते काम होणारच, ही खात्री जेव्हा लोकांना पटते तेव्हा त्या प्रमुखाची प्रतिष्ठा वाढते. शब्दांची किंमत राखणारा माणूसच खऱ्या अर्थाने घराची अब्रू आणि आदर टिकवून ठेवू शकतो. नंबर 10, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा. हा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा गुण आहे. हाताची 5ही बोटं सारखी नसतात. तसेच घरातल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव आवड निवड वेगळी असते. कोणी रागीट असेल, कोणी शांत असेल, तर कोणी हट्टी असेल. पण या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा डिंक म्हणजे घराचा प्रमुख होय. कोणाच्याही स्वभावाचा तिरस्कार न करता प्रत्येकाला समजून घेऊन घराला एकत्र ठेवणारा माणूसच खरा कारभारी असतो, जो सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो. सुखदुःखात एकत्र उभा राहतो. त्याच्याच घरात सुख, शांती आणि समृद्धीचा अखंड वास असतो. तर मंडळी, हे होते घराच्या प्रमुखाचे 10 महत्वाचे गुण, जे एखादं घर सुखाचं नंदनवन बनवू शकतात. तुमच्या मते एका चांगल्या कारभारातल्या यातला कोणता गुण सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, किंवा तुमच्या घरातल्या प्रमुखामध्ये यातला कोणता गुण ठासून भरलाय? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर मनाला भिडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि खास करून घरातल्या प्रमुखाला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.